जे विद्यार्थी नाही येत लाईव्ह त्यांच्यासाठी आपण हे लेक्चर रेकॉर्डेड देऊया. ठीक आहे. आज आपण पार्ट पाहणार आहेत. मागच्या तासाला आपण पाहिलंय की कंपनी अकाउंट्स, कंपनीचे अकाउंट्स जे आहेत, बुक किपिंग आपल्यासारखंच करतात, ते जर्नल एंट्रीज वगैरे सर्व तसंच मेंटेन करतात. पण कंपनीच्या अकाउंटमध्ये काय विशेष असतं, काय वेगळं असतं? जसं तुम्ही पाहिलं की पार्टनरशिप फर्ममध्ये कॅपिटल असतं, भांडवल, विविध पार्टनर्स, वेगवेगळे नंबर ऑफ पार्टनर्स आपापलं भांडवल देतात आणि त्या भांडवलाचा आपण हिशोब आपल्या लायबिलिटी साईडला दाखवतो. आपल्या लायबिलिटी साईडला आपण हेही दाखवतो की त्या प्रत्येक व्यक्तीचं कॅपिटल किती आहे, बरोबर, आणि त्याच्यामध्ये काय काय इफेक्ट होतील ते त्यांच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण दाखवतो. पण या ठिकाणी कंपनीच्या अकाउंट्समध्ये कंपनी जे फायनल अकाउंट तयार करते आणि कंपनी जे कॅपिटल कलेक्ट करते ते थ्रू द पब्लिक असतं, म्हणजे लोकांकडून ते मागवलेलं असतं. हे आपण समजून घेतलेलं आहे मागच्या तासांमध्ये. आपण हेही समजून घेतलं की जे कॅपिटलमध्ये जे शेअर्स विकले जातात त्या शेअर्सचे, त्या भागांचे कोणते दोन प्रकार असतात हे आपण शिकलो. तर ते दोन प्रकार आहेत, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. इक्विटी शेअर्सला आपण मराठीत म्हटलंय समहक्क भाग आणि प्रेफरन्स शेअर्सला आपण म्हटलंय अग्रहक्क भाग. शेअर कॅपिटल त्यानंतर आपण अभ्यासलं. त्या टाइप्स ऑफ शेअर कॅपिटलमध्ये आपण पहिला टाइप्स अभ्यासला, त्याला आपण म्हटलं ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल. ऑथोराइज म्हणजे काय? अधिकृत भाग भांडवल, जे आपल्या मेमोरँडम ऑफ असोसिएशन मध्ये रेकॉर्डेड असतं. त्यानंतर आपण असंही अभ्यासलं की ह्या ऑथोराइज शेअर कॅपिटलला, ह्या कॅपिटलच्या वरती आपण जास्त शेअर कॅपिटल कलेक्ट करू शकत नाही, त्याच्यावरती आपण कॅपिटल भाग भांडवलाच्या स्वरूपात घेऊ शकत नाही. बँकांकडून लोन घेऊ शकतो, कर्ज भांडवल गोळा करू शकतो, जसं तुम्ही SP मध्ये अभ्यास केला आहे. हे कर्ज रोख्यांच्या स्वरूपात भांडवल गोळा केलं जातं. बँकांच्या कर्जामार्फत आपण कर्ज गोळा करतो, कॅपिटल गोळा करतो. म्हणजे कॅपिटलचे कर्ज भांडवलाचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला अनलिमिटेड अवेलेबल आहे. परंतु जेव्हा तुम्ही भाग भांडवलाचा प्रश्न असतो तेव्हा अधिकृत भाग भांडवलापेक्षा जास्त भांडवल तुम्ही कलेक्ट करू शकत नाही, म्हणजेच ऑथोराइज कॅपिटलपेक्षा, शेअर कॅपिटलपेक्षा तुम्ही भांडवल गोळा करू शकत नाही. हा शेअर कॅपिटलचा पहिला प्रकार पाहिला आपण, ऑथोराइज शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर या ऑथोराइज शेअर कॅपिटलचे दोन भाग पाहिले आपण. ऑथोराइज शेअर कॅपिटलचे दोन भाग पाहिले आपण. त्या ऑथोराइज शेअर कॅपिटलचे दोन असे भाग आहेत, इश्यूड शेअर कॅपिटल आणि अनइश्यूड शेअर कॅपिटल. मागच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं 1 करोड जर आपल्या भांडवलाचं पूर्ण जी किंमत आहे, जर आपल्या शेअर कॅपिटलची किंमत आपण मेमोरँडम ऑफ असोसिएशन मध्ये ऑथोराइज शेअर कॅपिटल जर 1 करोड डिसाईड केलं असेल तर 1 करोडपेक्षा आपलं इश्यूड शेअर कॅपिटल जास्त असू शकणार नाही. म्हणून इश्यूड शेअर कॅपिटल किती असू शकेल? जास्तीत जास्त 1 करोड. 1 करोड पेक्षा जास्त आपण इश्यू करू शकत नाही, म्हणजे भागांची विक्री करू शकत नाही. म्हणून इश्यूड कॅपिटल हा ऑथोराइज कॅपिटलचा भाग असतो. इश्यूड कॅपिटल हा ऑथोराइज कॅपिटलचा भाग असतो, जो विक्रीस काढलेला आहे, लोकांसाठी ओपन केलेला आहे. मग ह्या इश्यूड शेअर कॅपिटलची व्हॅल्यू किती असते? ती एक विशिष्ट रक्कमे एवढी असते, जी जेवढ्या ऑथोराइज कॅपिटल आहे त्याच्या एका त्याच्यापेक्षा कमी असू शकते किंवा त्याच्या एवढी असू शकते. येस, ऑथोराइज इक्वल आपण सुद्धा इश्यू करू शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त आपण भाग भांडवल गोळा करू शकणार नाही. मग आता इश्यूड शेअर कॅपिटलची व्याख्या काय करावी? जे भांडवल आपण विक्रीस काढलेले आहे त्याला म्हटलं जातं इश्यूड शेअर कॅपिटल. द शेअर कॅपिटल which has been opened for issue in the public, it is called as issued share capital. मग अनइश्यूड काय आहे? इश्यूड केलेलं, जे पब्लिकला ओपन केलेलं, ज्यांच्याकडून आपण आता लोकांकडून अर्ज मागवणार आहोत, लोकांना आपण माहिती पत्रक दिलेले आहेत, ऍडव्हर्टाईज दिलेली आहे, जाहिरात दिलेली आहे आणि त्यांना आपण सांगितलं की आता तुम्ही शेअर्स खरेदी करू शकता, तर त्यावेळेस झालं ते इश्यूड शेअर कॅपिटल. पण जे ऑथोराइज कॅपिटलचा जो भाग आपण इश्यू करायचा नाही ठरवले तो भाग काय होतो? अनइश्यूड शेअर कॅपिटल. सपोज टू बी आपल्या केसमध्ये 1 करोड रुपये जर आपलं ऑथोराइज शेअर कॅपिटल असेल
तर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे आपलं समजा इश्यूड शेअर कॅपिटल असू शकेल समजा 60 लाख रुपये आपण उभारायचं ठरवलं. किती रुपये? 60 लाख रुपये एवढं आपण शेअर कॅपिटल कलेक्ट करायचं, लोकांकडून गोळा करायचं, भाग भांडवल गोळा करायचं ठरवलं. मग आता हे गोळा करायचं ठरवलं असेल 60 लाख रुपये, तर ते झाले इश्यूड कॅपिटलची अमाऊंट 60 लाख रुपये. आणि त्या प्रत्येक शेअरची समजा किंमत 10 रुपये असेल, तर आपल्याला असे किती शेअर्स विकावे लागतील? तर 6 लाख शेअर्स. म्हणजे 6 लाख शेअर्स गुणिले 10 बरोबर 60 लाख रुपये. एवढी किंमत झाली तुमची इश्यूड शेअर कॅपिटलची. राहिलेले 40 लाख जे आहेत 1 करोड पैकी 60 लाख इश्यू केले. अनइश्यू किती केले? मग अनइश्यूड किती राहिलेले आहेत? अजून शिल्लक किती आपण कॅपिटल भांडवल अजून जे इश्यू केलेलं नाहीये, उभारलेलं नाहीये, ते म्हणजे 40 लाख. त्याला म्हणायचं अनइश्यूड शेअर कॅपिटल. मग पुढे जाऊन इश्यूडचे अजून 2 भाग पडतात. इश्यूडचे अजून 2 भाग पडतात, सबस्क्राईब्ड अँड अनसबस्क्राईब्ड. ठीक आहे, आपण ऑफर दिली, लोकांना जाहिरात केली की आम्ही 60 लाख रुपयाचं भाग भांडवल गोळा करू इच्छित आहोत. प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपये आहेत. 6 लाख शेअर्स तुम्हाला ओपन आहेत. 6 लाख शेअर्स पैकी किती शेअर्स खरेदी करायचे ते ठरवा आणि आम्हाला ऍप्लिकेशन्स द्या, असं आपण पब्लिकला ऑफर केलेली आहे, जाहिरातीतून सांगितलेलं आहे. मग लोक बरोबर ऑटोकाट 6 लाख शेअरसाठीच ऍप्लिकेशन्स देतील असं काही आहे का? 6 लाखासाठीच अर्ज करतील असं काही आहे का? नाही. तर त्याच्यापैकी काही लोक कमी खरेदी करतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा सबस्क्रिप्शन करतील. त्याला म्हणजे सबस्क्रिप्शन, खरेदी करणं, म्हणजे त्याच्यासाठी पैसे देणं आणि ऍप्लिकेशन्स करून ते खरेदी करण्याचा अर्ज करणं. मग असं ऍप्लिकेशन समजा आपल्याला 5 लाख शेअरसाठी आले, म्हणजे 50 लाख रुपयांचे, कारण प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपये आपण ठरवलेली आहे. म्हणून जर 5 लाख शेअरसाठी ऍप्लिकेशन्स आले असतील तर आपलं सबस्क्राईब्ड कॅपिटल हे 50 लाख रुपये होईल. 5 लाख रुपये शेअर्स, 5 लाख शेअर्सचं म्हणजे सबस्क्राईब्ड शेअर कॅपिटल झालं आपलं 50 लाख. 60 लाखापैकी सबस्क्राईब्ड शेअर कॅपिटल झालं 50 लाख आणि जे अनसबस्क्राईब्ड आहेत, जे लोकांनी घेतलंच नाही, ज्याच्यासाठी ऍप्लिकेशन केलेच नाही, ते 10 लाख रुपयांचे 1 लाख शेअर्स. बरोबर. म्हणून ह्याचे अनसबस्क्राईब्ड आणि सबस्क्राईब्ड असे भाग पडतील. 50 लाखाचं सबस्क्राईब्ड शेअर कॅपिटल, 10 लाखाचं अनसबस्क्राईब्ड शेअर कॅपिटल. पुढे या सबस्क्राईबचे अजून 2 भाग पडतात. त्याला म्हणायचं पेड अप अँड कॉल्ड अप आणि अनकॉल्ड. सॉरी, पेड अप नंतर आलं, कॉल्ड अप अँड अनकॉल्ड. कॉल्ड अप म्हणजे काय? जी व्हॅल्यू, म्हणजे मी सांगितलं जसं तुम्हाला 10 रुपये प्रति हिस्सा आपण मागवलेला आहे. 10 रुपये प्रति शेअर आपण त्या प्रत्येक शेअरची किंमत ठरवलेली आहे. पण त्या फेस व्हॅल्यू पैकी प्रथमतः आपण लोकांना ऍप्लिकेशन मनी मागवतो, अलॉटमेंट मनी मागवतो, असे वेगवेगळे स्लॉट म्हणजे वेगवेगळे हप्ते मागवतो, एक प्रीमियम्स मागवतो, म्हणजे असं म्हणता येईल, इन्स्टॉलमेंट म्हणता येईल आपण. म्हणजे 10 रुपये प्रति शेअर आपण लगेच गोळा करत नाही. समजा मी 100 शेअर्स खरेदी केले असतील तर मला 1000 रुपये प्रति शेअर 10 रुपये याप्रमाणे 1000 रुपये लगेच भरावे नाही लागणार. मला पहिल्यांदा कंपनी काही शेअर्स, प्रत्येक शेअरचे मागे काही किंमत मागते. म्हणजे समजा त्यांनी 4 रुपये मागितले, 4 रुपये कॉल केले, त्याला काय म्हणता येईल, कॉल्ड अप. 4 रुपये कॉल केले म्हणजे मला 100 शेअर्सच्या मागे 4 रुपये असे 400 रुपये भरावे लागते. 1000 रुपये लगेच भरावे लागणार नाही. पुढचा कॉल येईपर्यंत वाट पाहावी लागेल. पुढचा कॉल समजा 2 रुपयाचा होता, त्यासाठी मला 200 रुपये भरावे. त्याच्या पुढचा कॉल समजा 400 रुपये 4 रुपयाचा होता, मग मला 400 रुपये भरावे. अशा प्रकारे 10 रुपये मी प्रति शेअर कम्प्लीट करेन. मग असं जे असतं कॉल्ड अप, जसं जसं कॉल होईल तसं तसं हे कॅपिटल पे केलं जातं. मग समजा कंपनीने कॉल केलेलं कॅपिटल प्रति शेअर समजा 6 रुपये असेल आतापर्यंत, मग 6 गुणिले आपले शेअर्स होते किती, आपले शेअर्स किती सबस्क्राईब झाले होते, सबस्क्राईब किती झाले होते, 5 लाख शेअर सबस्क्राईब झाले होते, ज्याची किंमत 50 लाख रुपये होती. मग ह्या 5 लाख शेअर्सच्या मागे लोकांनी किती भरावेत, गुणिले 6 रुपये. हे झालं कॉल्ड अप कॅपिटल. ते लोकांनी किती भरावेत, 6 रुपये प्रति शेअर, म्हणजेच ते कॉल्ड अप कॅपिटल. 5 लाख गुणिले 6, 5 सख 30.
म्हणजेच 30 लाख रुपये एवढे रक्कम लोकांकडून आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. कॉल्ड अप व्हॅल्यू तेवढी आहे. मग अनकॉल्ड किती आहे? 6 रुपये प्रति शेअर आपण मागवले. किती नाही मागवले? 4 रुपये. म्हणून 4 गुणिले 5 लाख शेअर्स म्हणजे 4 पंचे 20 लाख रुपये एवढे आपण काही मागवलेले नाही. म्हणून या 50 लाखाचे दोन हिस्से असे होतात. 30 लाख कॉल्ड अप व्हॅल्यू आणि अनकॉल्ड किती राहिली? 20 लाख. मग कॉल्ड अपचे अजून 2 भाग पडतात. कॉल्ड अपचे अजून 2 भाग पडतात. कसे 2 भाग पडतात? कॉल्ड अप मध्ये आता प्रत्येकाने लगेच तेवढीच किंमत भरलेली असेल अशातलं भाग नाही की 6 रुपये प्रति शेअर मागितलंय लगेच लोकांनी काढून दिले अशातलंही भाग नाही. काही लोक असं म्हणतील मी नंतर पेड करतो किंवा काही म्हणतील मला शक्यच नाही पेड करणं. तर असे जे लोक आहेत जे पेड करणार नाहीत त्याला म्हटलं जातं अनपेड शेअर कॅपिटल. जे कॉल केलेलं आहे पण पेड नाही केलं त्याला अनकॉल्ड कॅपिटल शेअर कॅपिटल अनपेड शेअर कॅपिटल म्हटलं जातं. आणि जे पेड केलेलं आहे म्हणजे 6 रुपयापैकी समजा प्रत्येक 5 लाख शेअर्स पैकी समजा 4,95,000 लोक शेअर्सची किंमत जर भरलेली असेल 4,95,000 गुणिले 6 एवढी पेड अप होईल. आणि 5,000 गुणिले 6 जे 5,000 शेअर्स भरलेलं नाहीये ते अनपेड झालं. म्हणून 5,000 गुणिले 6 एवढं अनपेड व्हॅल्यू दिसेल. म्हणून अशा प्रकारे जे कॉल नाही भरलेले जे कॉल्स नाही भरलेले जे अमाऊंट नाही भरलेली कॉल मनी त्याला म्हणायचं अनपेड शेअर कॅपिटल. आणि जे कॉल्सची अमाऊंट भरलेली आहे त्याला म्हणायचं पेड अप शेअर कॅपिटल. आता हे तुम्हाला केसच्या स्वरूपात क्लिअरली समजून येईल त्यासाठी मी पीपीटी तुम्हाला दाखवतो. बघा हे तुमच्याच पुस्तकामधील एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही नीट पाहू शकता का? आणि नाही पाहू शकत तर काय करा मोबाईल आडवा धरा त्याची स्क्रीन आडवी करा आणि एक्झाम्पल व्यवस्थित बघा. मी एक्झाम्पल वाचू? हॅलो मी एक्झाम्पल वाचू का? ऐकू दे सर्वांना? हो सर. एक्झाम्पल वाचू मी? बोला बरं का तुम्ही घाबरू नका किंवा हो सर बोला. एक्झाम्पल दिलेलं आहे ट्रीटमेंट ऑफ शेअर कॅपिटल इन बॅलन्स शीट. आता आपलं जे रेग्युलर बॅलन्स शीट आहे पार्टनरशिप फर्मचं हे असंच होतं. लायबिलिटी साईड लेफ्ट हँड साईडलाच होती राईट हँड साईडला ऍसेट साईडच होती. परंतु आता ह्या केस पुरतं यांनी कंपनीचं बॅलन्स शीट तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल असे दाखवले जातात. इथं पार्टनरचे कॅपिटल असायचे पार्टनरशिप फंडमध्ये. आता या ठिकाणी आपल्याला असं बायफर्केशन असं चेंज त्याच्यामध्ये वर्गीकरण दाखवायचं कॅपिटलचं. या ठिकाणी एक्स कॅपिटल वाय कॅपिटल झेड कॅपिटल असे कॅपिटल नाही येत. आता प्रथमतः मी केस वाचतो पहा. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय? अ कंपनी वॉज फॉर्म विथ द ऑथराइज कॅपिटल ऑफ ₹10 लाख. 10 लाखाचं कॅपिटल त्यांनी फिक्स केलंय कशामध्ये? त्यांच्या मेमोरँडम मध्ये 10 लाखाचं कॅपिटल फिक्स केलंय. डिवायडेड इंटू 10,000 इक्विटी शेअर्स. आता इथं रुपीज नको पाहिजे. तुमच्या पुस्तकात मी जसं सांगतो की खूप मिस्टेक्स आहेत तर ही एक मिस्टेक आहे. रुपीज नाही पाहिजे इथं. 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ 100 इच. प्रत्येक शेअरची व्हॅल्यू त्यांनी किती फिक्स केली आहे? 100 रुपये. आणि असे किती शेअर्स त्यांनी विकलेले आहेत? 10,000. ही क्वांटिटी आहे, हे रुपीज नाही, हे चुकीचं आहे बरं काही तरी. तर 10,000 गुणिले 100 असं ऑथराइज कॅपिटल किती झालं आपलं? 10 लाख रुपये. इट इश्यूड टू द पब्लिक 7,500 इक्विटी शेअर्स. आणि त्यांनी किती विकायचे ठरवले शेअर? 7,500. त्यांनी विकायचे किती ठरवले? 7,500. म्हणजे इश्यू कितीचं ओपन केलेलं? 7,500. ॲज ₹30 रुपीज ऑन ऍप्लिकेशन, ₹30 ऑन अलॉटमेंट अँड बॅलन्स ऑन फायनल कॉल. जसं मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये हे पेमेंट केलं जातं पब्लिक कडून अर्जदारांकडून. तसं या कंपनीने 7,500 इक्विटी शेअर्स विकायला काढले. म्हणजे इश्यूड शेअर कॅपिटल आपलं झालं 7,500 गुणिले 100 म्हणजे 7,50,000. किती झालं? 10 लाखापैकी इश्यू किती करायचं ठरवलं आपण? 7,50,000.
अलॉटमेंट मध्ये सॉरी ऍप्लिकेशन्स मध्ये म्हणजे अर्ज जेव्हा मागवले तेव्हा अर्जाबरोबर प्रत्येक व्यक्तीने किती रुपये द्यायचे? प्रति शेअर 30 रुपये द्यायचे. म्हणजे मी जर 100 शेअर खरेदी केले असले तर 100 गुणिले 30 असे 3000 रुपये मला द्यावे लागतील. मग पुढच्या वेळेस अलॉटमेंट म्हणजे वाटपाचा जो मनी आहे ते वाटपासाठी जो पैसा द्यावा लागतो, वाटपाचा समजा भाग वाटप पत्र मला मिळालं, त्या भाग वाटप पत्राच्या नंतर मला 30 रुपये अजून द्यावे लागतात. समजा मी 1000 शेअर्स खरेदी केले असतील आणि सॉरी आता किती ठरवलं होतं आपण? 100 शेअर्स ना. 100 शेअरसाठी मी 3000 रुपये ऍप्लिकेशन मनी भरला होता. तसंच आता 100 शेअरसाठीच मी 30 रुपयाने पुन्हा 3000 रुपये अलॉटमेंट मनी भरणार आहे. हा पुढचा हप्ता झाला. त्यानंतर बॅलन्स ऑन फायनल कॉल म्हणजे 30 आणि 30 60 रुपये भरले आणि 100 रुपये प्रति शेअर आहे. म्हणजे किती रुपये शिल्लक राहिले अजून द्यायचे? किती रुपये शिल्लक राहिले द्यायचे? बोला. 100 पैकी ऍप्लिकेशन मनी 30 रुपये भरला, अलॉटमेंट मनी 30 रुपये भरला, म्हणजे किती झाले? 30 आणि 30 किती झाले? 60 रुपये. 60 रुपये. हा, आता 60 रुपये काय केलेले आहेत? मागवलेले आहेत, भरले नाहीत, ऍक्च्युली मागवलेले आहेत. म्हणजे कॉल्ड अप किती झाले? 30 आणि 30 60 गुणिले 7500 रुपये शेअर्स. ठीक आहे, हा झाला कॉल्ड अप. आणि मग पेड अप किती राहिला पेड करायचा? अजून किती मागवलेलाच नाही आपण. 7500 गुणिले किती करायचं म्हणजे अजून कॉल केलेला अनकॉल्ड मध्ये किती झाला? अनकॉल्ड मनी किती झाला? 30 अधिक 30 60 रुपये एवढा प्रति 100 शेअर मागवला, बरोबर. मग 100 वजा 60 किती रुपये अजून मागवायचे राहिले आपल्याला? 40 रुपये मागवायचे राहिले प्रति मध्ये. म्हणजे 7500 गुणिले 40 एवढा अनकॉल्ड अमाऊंट असेल. ठीक आहे, आता ते सगळं आपण बायफर्केशन खाली पाहणार आहोत. पुढे ऍप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 6000 शेअर्स. 7500 इश्यू करायचं ठरवलं, ठीक आहे, परंतु लोकांनी किती ऍप्लिकेशन्स केले? फक्त 6000 शेअर्स साठी. आलं लक्षात? म्हणजे सबस्क्राईब्ड किती आहेत? 6000 आणि अनसबस्क्राईब्ड किती आहेत? 1500 शेअर्स. 7.5 पैकी 6000 शेअर्स मागवले लोकांनी, ऍप्लिकेशन्स केले, 1500 शेअरसाठी ऍप्लिकेशन्स केलेले नाहीये. The amount of allotment was duly received except one shareholder holding 500 equity shares. एका शेअरहोल्डरने त्याने पैसेच भरले नाही. कोणते पैसे नाही भरले? अलॉटमेंटचे भरले नाही. म्हणजे 30 रुपये भरलेच नाही. किती शेअर्स खरेदी केले होते त्या व्यक्तीने? 500 शेअर्स. म्हणजे 500 गुणिले 30 एवढे पैसे भरलेच नाही. 5 30 म्हणजे 3000 रुपये त्याने त्याचे भरलेले नाहीये. ठीक आहे, सॉरी 5 त्रिक 15 म्हणजे 15000 रुपये त्याने भरलेले नाहीये. ओके, तर 15000 रुपये त्याने भरलेच नाहीत. म्हणजे ते काय झालं? कॉल्स इन अरियर्स. आता ती केस पुढे पाहूया आपण. द कंपनी डिड नॉट मेक फायनल कॉल. अजून कंपनीने फायनल कॉल केलेले नाही. तर तुमच्या बॅलन्स शीटची सिच्युएशन काय असेल? हाऊ विल यू शो द डिफरंट कॅटेगरीज ऑफ शेअर कॅपिटल इन बॅलन्स शीट? ठीक आहे, आता हे सगळं समजून घेऊया, नीट लक्ष देऊन पहा. 10 लाख ही तुमची शेअरची व्हॅल्यू आहे. शेअर्स किती आहे तुमचे? 10000, बरोबर. 10000 गुणिले 100 एवढी तुमची शेअर्सची व्हॅल्यू 10 लाख रुपये, जे तुमच्या बॅलन्स शीटला दिसतं. तिथं दिसले का? ₹10 लाख अमाऊंट कॉलम मध्ये, बरोबर आहे का? हॅलो, बोलत चला, म्हणजे मला पटपट कळेल तुम्हाला कळतंय की नाही ते. बरोबर आहे. हा, 10000 इक्विटी शेअर्स, प्रत्येकाची किंमत किती? फेस व्हॅल्यू किती? प्रत्येकाची फेस व्हॅल्यू किती? 100 रुपये. 10000 गुणिले 100 किती झाले? 10 लाख. हे तोंडी कसं करायचं? हे 2 शून्य ह्याच्यावर ठेवून द्यायचे, तुम्हाला 10 लाख भेटतील. झालं. ऑथराइज कॅपिटल किती आहे? 10 लाख. पुढे इश्यूड कॅपिटल. आता ह्याच्यापैकी 10000 शेअर्स पैकी किती विकायचे ठरवले आपण? इश्यू करायचे ठरवले 7500. 7500. मग 7500 गुणिले 100 एवढं तुमचं इश्यूड कॅपिटल आहे, इश्यूड शेअर कॅपिटल.
मग त्याच्यावर 2 शून्य ठेवून द्या, तुम्हाला काय मिळेल, तुमच्या इश्यूड शेअर कॅपिटलची व्हॅल्यू. त्याच्या पुढे आपण लोकांना ऑफर दिली 7,500 शेअर्सची, परंतु लोकांनी सबस्क्राईब किती केले, पब्लिकने सबस्क्राईब किती केले, 6,000 इक्विटी शेअर्स. त्याला म्हणायचं सबस्क्राईब शेअर कॅपिटल. म्हणून 6,000 इक्विटी शेअर्स गुणिले 100 एवढी तुमची सबस्क्राईब कॅपिटलची व्हॅल्यू झाली. ती किती, 6 लाख रुपये. हे 2 शून्य याच्यावर ठेवून दिले. 6 लाख रुपीज इज युअर सबस्क्राईब्ड व्हॅल्यू, सबस्क्राईब्ड शेअर कॅपिटल. अर्जदारांनी 6 लाख शेअर साठी अर्ज केलेला, 6,000 शेअर साठी अर्ज केलेला आहे 7,500 पैकी. म्हणजे 1,500 शेअर साठी काही केलंय का त्यांनी ऍप्लिकेशन, नाही केलं. म्हणजे 1,500 म्हणजे 1,500 गुणिले 100 एवढं तुमचं म्हणजे 1,50,000 रुपये एवढं तुमचं अनसबस्क्राईब्ड शेअर कॅपिटल आहे. आणि सबस्क्राईब्ड किती आहे, ते 6 लाख रुपये. म्हणजे या 7.5 लाखाचे 2 हिस्से कसे पडले, एक 6 लाख आणि दुसरं 1.5 लाख. पुढे आता ह्या सबस्क्राईब कॅपिटलचे 2 भाग कसे पडतात, कॉल्ड अप आणि अनकॉल्ड अप. जे अनकॉल्ड अप आपण बॅलन्स शीटला दाखवत नाही, ठीक आहे. मग आता कॉल्ड अपची व्हॅल्यू कशी काढली पहा. कॉल्ड अप साठी त्यांनी सांगितलंय 30 ऍप्लिकेशन साठी भरायचे, 30 अलॉटमेंट साठी भरायचे. 30 ऍप्लिकेशन साठी भरायचे आणि 30 अलॉटमेंट साठी. टोटल किती मग, अरे 30 आणि 30 किती झाले टोटल, 60 रुपये. आणि त्यांनी किती सबस्क्राईब केलेले शेअर, 6,000. 6,000 गुणिले 60 एवढं आपलं कॉल्ड अप व्हॅल्यू आहे. म्हणजे ऍप्लिकेशन मनी आपण 30 रुपये मागवलं सुरुवातीला. 1 महिना गेला, 1 महिन्यानंतर आपण म्हटलं तुम्हाला आता भाग वाटप करत आहोत, तर प्रत्येक शेअर मागे 30 रुपये अजून भरा अलॉटमेंट मनी म्हणून. आणि तो अलॉटमेंट मनी 30 रुपये त्यांनी भरलेला आहे. म्हणजे 30 ऍप्लिकेशनचे 30 अलॉटमेंटचे टोटल 60 रुपये 6,000 इक्विटी शेअर होल्डर धारकांनी आपल्याला दिले आहे. 6,000 गुणिले 60 असे किती रुपये झाले मग, 3,60,000. समजलंय का. म्हणजे 6,6 36 आणि हे 4 शून्य दिसते का, कॅल्क्युलेशन तोंडी करायला पाहिजे असं की हे 4 शून्य आणि 6,6 36 म्हणजे 3,60,000 इज अ कॉल्ड अप व्हॅल्यू. आपण लोकांना कॉल केला की एवढे पैसे भरा आणि 40 रुपये अजून काय भरलेले, अजून काय मागितलेले नाहीये प्रति हिस्सा. पुढे पेड अप कॅपिटल. आता एका शेअर होल्डरने काय केलं, त्याला अलॉटमेंट केली आपण, त्याने ऍप्लिकेशन मनी भरला, त्याने 500 शेअर्स खरेदी केले होते, पण अलॉटमेंट मनी काय भरलेला नाही. परत वाचतो तिला, द अमाऊंट ऑफ अलॉटमेंट वॉज ड्यूली रिसिव्ड. इथं अलॉटमेंट ऐवजी ऍप्लिकेशन मनी असं पाहिजे होतं. एक्सेप्ट, बरं ठीक आहे अलॉटमेंट बरोबर आहे, कारण अलॉटमेंट मनी सगळ्यांचा मिळाला, एक्सेप्ट म्हणजे शिवाय, कोणाशिवाय, एका शेअर होल्डर शिवाय, ज्याने होल्डिंग 500 इक्विटी शेअर्स, ज्याने किती शेअर्स घेतले होते आपल्या कंपनीचे, 500 शेअर्स घेतले होते. त्याने 500 गुणिले 30 एवढा अलॉटमेंट मनी काय भरलेला नाही. म्हणजे 5 त्रिक 15,000 रुपये एवढे त्यांनी अलॉटमेंटचे भरलेले नाहीयेत, परंतु ऍप्लिकेशनचे मात्र भरलेले आहेत. म्हणजे 15,000 दिले, 15,000 अजून नाही दिलेले, ठीक आहे. आता त्याचं काय करायचं, पेड अप व्हॅल्यू किती झाली मग, 6,000 शेअर्सची 5,500 शेअर्स सोडून द्या, म्हणजे 5,500 शेअर्सची त्या व्यक्तीने 500 घेतलेत ना, म्हणजे 5.5 शेअर्सचे मागे आपल्याला 60 रुपये मिळाले आणि 500 शेअर्स मागे फक्त 30 रुपये मिळाले, 30 रुपये मिळायचे बाकी. हे सोपं कॅल्क्युलेशन कसं करायचं, आपण कॉल केला होता 3,60,000 साठी, ठीक आहे. आणि त्या व्यक्तीने भरले किती नाहीत, 500 शेअर्स मागे 30 रुपये, म्हणून 500 गुणिले 30 त्याचे कॉल सिनारियर्स आहेत 15,000 रुपये. बाकीचे सगळे पैसे सगळ्या भागधारकांनी भरलेले आहेत. म्हणजे कॉल्ड अप केलेल्या पैकी हे 15,000 रुपये त्या व्यक्तीने भरलेले नाहीत, म्हणून ते वजा करायचे. लेस कॉल सिनारियर्स 15,000, लेस कॉल सिनारियर्स 15,000. अशी ती किंमत वजा केली असता पेड अप कॅपिटल आपल्याला मिळेल 3,45,000 आणि अनपेड किती आहेत, हे 15,000. आलं लक्षात. तर हे अनपेड कॅपिटल आपल्याला या ठिकाणी कळलं. आता ही सगळी पार्श्वभूमी होती. आता तुम्हाला ऍक्च्युअल जर्नल एंट्री कशा करायच्या ते तुम्ही समजून घ्या.
ऍक्च्युअल जर्नल एंट्री करताना जसं मी तुम्हाला सांगितलं की ऍप्लिकेशन मनी पहिले मागवला जातो, नंतर अलॉटमेंट मनी मागवला जातो, नंतर फर्स्ट कॉल, नंतर सेकंड कॉल, नंतर फायनल कॉल, असे ते सिक्वेन्स आहे. तुम्ही ते लिहून घ्या, लिहून घ्या. लिहिताय सर्वजण? सर्वजण लिहिताय? हॅलो, सर्वजण लिहिताय? हो सर. हा, लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या, फार महत्वाचं आहे. ती स्क्रीनच गायब झाली वाटतं सर. मी काढली आहे, मला सांगायचं, तोंडी सांगायचंय. लिहून घ्या. हा, कंपनी कलेक्ट्स, COLLECTS, company collects a different amounts oblique करून लिहा, call amounts in small installments. म्हणजे हफ्ते. द सिक्वेन्स, अनुक्रम, द सिक्वेन्स of demanding money is as follows. खालच्या ओळीवरल्या नंबर 1, ऍप्लिकेशन मनी. स्पेलिंग तुम्हाला आता याच्यात दिसेल का स्क्रीनवर? ऍप्लिकेशन मनीचं इथं दिलेलं आहे, इथं स्पेलिंग आहे. ऍप्लिकेशन मनी, 1 नंबर टाका, म्हणा ऍप्लिकेशन मनी. नंबर 2 त्याच्या खाली लिहा, ऍप्लिकेशन मनी नंतर लिहा खाली नंबर 2 अलॉटमेंट मनी. इथं स्पेलिंग दिलेलं आहे, अलॉटमेंट मनी, ALLOTMENT, अलॉटमेंट मनी. नंबर 3 टाका खाली फर्स्ट कॉल, FIRST, फर्स्ट कॉल मनी. नंतर सेकंड कॉल मनी, नंबर पुढचा टाका, पुढचा नंबर सेकंड कॉल मनी. आणि नंतर शेवटचा नंबर टाका, थर्ड ऑर फायनल कॉल. थर्ड ऑर फायनल कॉल मनी. खालच्या ओळीवर मराठीत लिहा वाटलंच तर, खालच्या ओळीवर मराठीत लिहा. वरील क्रमाने कंपनी विविध हप्त्यांमध्ये शेअर्सची म्हणण्याऐवजी ठीक आहे, शेअर्स लिहा, त्याच्या पुढे लिहा भागांची किंमत
वसूल करत असते, वसूल करत असते, वसूल करत असते. ऍप्लिकेशन मनी, ऍप्लिकेशन मनी अर्जासोबतच मागवला जातो, अर्जासोबतच मागवला जातो. अर्जासोबतच मागवला जातो. त्यामुळे बँकेत पैसे जमा झाल्याची एंट्री, बँकेत ऍप्लिकेशन मनीचे असं म्हणा, बँकेत ऍप्लिकेशन मनीचे, बँकेत ऍप्लिकेशन मनीचे पैसे जमा झाल्याची एंट्री, पैसे जमा झाल्याची एंट्री, ENTRY एंट्री पहिल्यांदा केली जाते, पहिल्यांदा केली जाते. त्यानंतर पुढे लिहा, त्यानंतर भाग वाटप पत्र पाठवून, भाग वाटप पत्र पाठवून अलॉटमेंट मनी मागवला जातो, अलॉटमेंट मनी मागवला जातो. फुल स्टॉप. त्यानंतर अनुक्रमे, त्यानंतर अनुक्रमे फर्स्ट कॉल, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल and final call, and final call मनी मागवला जातो, and final call मनी मागवला जातो. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच आहे. ही पार्श्वभूमी तुम्हाला मी अजून क्लिअर करून सांगितली. तुम्हाला एसपीच्या रिलेशन मध्ये हे सर्व आहे. आता ह्याच्या एंट्रीज ज्या आहेत त्या मला आज घ्यायच्या होत्या, परंतु मागचा जो चॅप्टर आहे, मागचा जो व्हिडिओ आहे थोडासा करप्ट झाले नाही, त्याच्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत, ते नेटमध्ये गेलं होतं. ठीक आहे. आता हा व्हिडिओ मी रिलीज करेन आणि हा तुम्ही पुन्हा पाहू शकाल. राहिलेला याचा भाग आणि प्रॉब्लेम्स, जर्नल एंट्रीज आपण पुढच्या तासाला नक्की पाहणार आहोत. ठीक आहे. आता आजच्या पुरतं आपण एवढंच, पुढे थांबूया आज. ठीक आहे. ओके, बोला पटकन. ओके सर. सर येस, SPOC चे पण असेच लेक्चर होईल ना मग? ते मी आता नवीन आलो. बरं मी बोलतो त्याच्याविषयी तुमच्याशी. ठीक आहे.